तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याविषयी थोडीशी माहिती. तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ज्या मोजमाप करण्यासाठी संख्यांचा वापर करतो तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या. आता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण बऱ्याच संख्यांचा वापर करतो, तर त्या संख्या कशामध्ये येतात, नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 पासून. 1 2 3 4 5 6 अशा पद्धती. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते आणि शेवट कधीच होत नाही. म्हणजेच सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. आता दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्येमध्ये कशाची वाढ होणार आहे, शून्याची, आणि परत या संख्या जशाच तशा राहणार आहेत. म्हणजे पूर्ण संख्येमध्ये फक्त शून्याची वाढ झाली. तिसरा प्रकार आपल्याला शिकायचा आहे पूर्णांक संख्या. तर आता आपण पूर्णांक संख्या समजून घेण्यासाठी संख्या रेषेचा वापर करणार आहोत. तर मी फळ्यावर काय काढलेली आहे, एक रेषा काढलेली आहे. तर या रेषेवर मी संख्यांची नोंद करणार आहे, तेव्हाच आपण या रेषेला संख्या रेषा असे म्हणतो. या ठिकाणी मी शून्य घेणार आहे आणि शून्य घेतल्यानंतर या रेषेचे दोन भाग तयार होतात, म्हणजे दोन बाजू निर्माण होतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. माझा जो हात आहे ही उजवी बाजू आणि हा जो हात आहे ही डावी बाजू. तर एक एकक अंतराचे असे भाग करायचे. दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं एक एकक अंतराचे भाग केले. आता +1 +2 +3 +4 अशाच पद्धतीनं -1 -2 -3 -4. तर मी दोन्ही बाजूला संख्या लिहिलेल्या आहेत. तर ज्या संख्येच्या पुढे धनचिन्ह आहे त्या संख्येला धनपूर्णांक म्हणायचं आणि ज्या संख्येच्या पुढे ऋण चिन्ह आहे म्हणजे वजाबाकीचं चिन्ह आहे त्या संख्येला ऋणपूर्णांक म्हणायचं. तर उजव्या बाजूला धनपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर किती लिहिता येतात, तर या रेषेला बाण दाखवलेला आहे. याचा अर्थ ही रेषा या बाजूला आपल्याला कितीही वाढवता येते. याचाच अर्थ अशा असंख्य संख्या आपल्याला या संख्या रेषेवर लिहिता येतात. तर या बाजूला सुद्धा काय केलेलं आहे, बाण दाखवलेला आहे, म्हणजेच या संख्या सुद्धा आपल्याला असंख्य लिहिता येतात. तर या ठिकाणी शून्य आणि धन आणि ऋण अशा पद्धतीनं या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या बनतात. तर धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक असे दोन प्रकार पूर्णांक संख्येचे पडतात. परंतु शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. तर आपण विरुद्ध संख्येविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर संख्या रेषेचा वापर करून विरुद्ध संख्या कशी सांगता येईल हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर आता शून्यापासून एक एकक अंतरावर उजव्या बाजूला +1 आहे आणि तेवढ्याच अंतरावर डाव्या बाजूला ऋण1 आहे. तर +1 ची विरुद्ध संख्या -1. तेवढ्याच 2 एकक अंतरावर +2 आहे आणि शून्यापासून तेवढ्याच एकक अंतरावर -2 आहे. म्हणजेच -1 ची विरुद्ध संख्या +1 आणि -2 ची विरुद्ध संख्या +2. तर विरुद्ध संख्येची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. तर ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या दोन संख्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या असे म्हणतात. तर आपण पूर्णांक संख्येची बेरीज कशी करायची याविषयी इथं पाहणार आहोत. तर मी फळ्यावर काय लिहिलेले, 4 उदाहरणं लिहिलेले आहेत. आता पहिल्या उदाहरणामध्ये पहा, +5 +7. तर याला दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला वाचता येते, -5 -7. या ठिकाणी दोन्हीही पूर्णांक धन आहेत. तर दोन्हीही पूर्णांक जर धन असतील तर धनपूर्णांकाची बेरीज धनपूर्णांकच येते. तर आपल्याला इथं चिन्ह येणार आहे अधिकच आणि दोन्हीची आपल्याला काय करायची आहे, बेरीज. तर 7 आणि 5 12. तर अशा पद्धतीनं दोन धनपूर्णांकाची बेरीज धनपूर्णांक येते. आता 2 नंबरचं उदाहरण पहा. या ठिकाणी दोन्हीही पूर्णांक ऋण आहेत. आता ऋण4 + ऋण5. तर आता या दोन्हीची बेरीज ऋणच येणार आहे,
कारण दोन्हीलाही जर सारखं चिन्ह असेल तर आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह जशाच तसं ठेवायचं आहे आणि ह्या पूर्णांकाची आपल्याला काय करायची आहे, बेरीज. तर 4 आणि 5 9. तर उत्तर किती आलं, -9 किंवा -9. तर काय केलंय, दोन्हीलाही समान चिन्ह असल्यामुळं चिन्ह जशाच तसं ठेवलं आणि दोन्हीची काय केली, बेरीज. आता तिसरं उदाहरण पहा. पहिला पूर्णांक ऋण आहे आणि दुसरा पूर्णांक धन आहे. तर -10 अधिक -5. आता दोन्हीलाही सारखं चिन्ह नाही, दोन्हीही ऋण नाहीत किंवा दोन्हीही धन नाहीत, एक ऋण आहे आणि एक धन आहे. तेव्हा आपल्याला एक बेरीज करता येणार नाही. तर काय करावं लागेल, आपल्याला या दोन्हीही संख्यांना किंवा या दोन्हीही पूर्णांकांना आपल्याला चिन्हविरहित बनवावं लागेल. तर चिन्हविरहित बनवल्यानंतर 10 आणि 5 अशा दोन संख्या आपल्याला मिळतात. तर या दोन्हीतला आपल्याला काय करायचंय, फरक काढायचा आहे. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, तुम्हाला फरक मिळेल. 10 मधून 5 गेले, 5 उरतात. आता आलेला जो फरक आहे त्या फरकाला कोणतं चिन्ह द्यायचं हे पहा. तर चिन्हविरहित संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे, 10. तर 10 ला कोणतं चिन्ह आहे, ऋण. तर या आलेल्या फरकाला आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं आहे, ऋण. तर याचं उत्तर येतंय -5. आता आपण चौथं उदाहरण पाहणार आहोत. तर चौथ्या उदाहरणामध्ये -15 अधिक -15. तर आता या ठिकाणी एक धन आहे आणि एक ऋण आहे. अशा वेळी काय करायचं, दोन्हीही संख्या आपल्याला चिन्हविरहित बनवायची आहे. म्हणजे 15 आणि 15. आता ह्या दोन्हीतला आपल्याला फरक काढायचा आहे. तर फरक किती येतो, 0. आता शून्य फरक आल्यामुळं तर 0 ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही, म्हणून आपल्याला धन किंवा ऋण चिन्ह इथं आपल्याला ठेवता येणार नाही. तर अशा पद्धतीनं हे उत्तर आलं 0. तर आणखीन एक उदाहरण पाहू आपण. -7 अधिक -5. तर एक ऋण आहे आणि एक धन आहे. अशा वेळी काय करायचं, आपल्याला वेगवेगळे जर चिन्ह असतील तर आपल्याला चिन्हविरहित संख्या लिहाव्या लागतील. तर 7 आणि 5 या चिन्हविरहित संख्या आल्या तर ह्या दोन्हीतला फरक किती येतो, 2. आता मोठी संख्या आपल्याला इथं पाहायचं आहे. जर वर पाहिलं तर ही छोटी होते आणि ही मोठी होते, खाली चिन्हविरहित पाहिलं तर ही मोठी आणि ही छोटी. तर आपल्याला इथं पाहायचं आहे. तर इथं मोठी संख्या कोणती आहे, 7. आणि वर 7 ला कोणतं चिन्ह आहे, ऋण. म्हणून या फरकाला आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं आहे, -2. तर तुम्हाला बेरीज कळली. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णांकाची बेरीज करता येते. तर आता आपण पूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत. तर पूर्णांकाची वजाबाकी करणे म्हणजे पहिल्या पूर्णांकात दुसऱ्या पूर्णांकाची विरुद्ध संख्या मिळवणे. तर तुम्हाला विरुद्ध संख्या म्हणजे काय, संख्या रेषेचा उपयोग करून मी सांगितलेलेच आहे. आता आपण उदाहरण पाहणार आहोत. तर पहिलं उदाहरण पहा. -7 वजा -5. तर आता या दोन पूर्णांकाची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी. तर दोन पूर्णांकाची वजाबाकी करणे म्हणजे पहिल्या पूर्णांकात दुसऱ्या पूर्णांकाची विरुद्ध संख्या मिळवणे. तर पहिला पूर्णांक आपल्याला जशास तसा ठेवायचा, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. तर मिळवणे म्हणजे वजाच्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला अधिक चिन्ह घ्यायचं आहे. आणि ही दुसरी संख्या, ही झाली पहिली, ही दुसरी. तर दुसऱ्या संख्येची काय घ्यायची, आपल्याला विरुद्ध संख्या. तर -5 ची विरुद्ध संख्या -5. तर अशा पद्धतीनं वजाबाकीचं उदाहरण आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करायचंय, बेरजेमध्ये. तर वजाबाकी करणे म्हणजे बेरजेमध्ये रूपांतर करून घेणे. फक्त काय करायचंय, पहिली संख्या जशाच तशी ठेवायची आहे, वजाच्या ठिकाणी अधिक चिन्ह घ्यायचंय आणि दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या. तर हे उदाहरण कशात रूपांतर झालं, वजाबाकीचं बेरजेमध्ये. तर आता ह्याची बेरीज करत असताना तुम्हाला माहितीच आहे, जर दोन्हीलाही समान चिन्ह असेल तर आपण बेरीज करतो आणि ते चिन्ह ठेवतो. परंतु इथे एकाला धन आहे, एकाला ऋण आहे आणि एकाला धन आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर आपल्याला चिन्हविरहित संख्या घ्यायची आहे. चिन्हविरहित संख्या 7 आणि 5. तर या दोन्हीतला फरक येतो 2. आता मोठी संख्या कोणती आहे पहा, 7. तर 7 ला कोणतं चिन्ह आहे, ऋण. म्हणून या फरकाला कोणतं चिन्ह द्यायचं आहे, ऋण. तर या दोन पूर्णांकाची वजाबाकी किती आली, -2. तर आता दुसरं उदाहरण पाहू आपण. -12 वजा -8. आता या ठिकाणी पहिली संख्या आणि दुसरी संख्या. तर पहिली संख्या आपल्याला जशास तशी ठेवायची आहे, म्हणजे +12 आपल्याला जशास तसं ठेवायचं आहे. वजाच्या ठिकाणी काय करायचं आहे, अधिक. आणि दुसऱ्या संख्येची काय करायची आहे, विरुद्ध संख्या.
मग वजा 8 ची विरुद्ध संख्या अधिक 8. तर आता पहा दोन्हीलाही धन चिन्ह आहे, तर दोन धन पूर्णांकाची बेरीज धन पूर्णांक येते. म्हणून दोन्हीलाही जर सारखंच चिन्ह असेल तर तेच चिन्ह ठेवायचं आहे आणि दोन्हीची आपल्याला काय करायची आहे बेरीज. म्हणजे 12 आणि 8 20. तर किती आली बेरीज? अधिक 20. म्हणजे या दोन पूर्णांकाची वजाबाकी अधिक 20. आता तिसरं उदाहरण पाहू. ऋण 15 जशास तसं ठेवायचं आहे. वजाच्या ठिकाणी आपल्याला अधिक घ्यायचं आहे आणि दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या. तर अधिक 20 ची विरुद्ध संख्या वजा 20. तर अशा पद्धतीनं दोन्हीलाही ऋण चिन्ह आलेले आहे. आता दोन्हीलाही ऋण चिन्ह असेल किंवा दोन्हीलाही धन चिन्ह असेल तर आपण काय करतो, तेच चिन्ह जशास तसं ठेवतो आणि पूर्णांकाची काय करतो बेरीज. तर 15 आणि 20 35. तर अशा पद्धतीनं या दोन पूर्णांकाची वजाबाकी किती आली? ऋण 35. तर आता आपण पाहणार आहोत गुणाकार. तर पूर्णांकाचा गुणाकार करत असताना तर काही नियम आहेत, या नियमाचा तुम्ही थोडंसं विचार करायचा आहे. तर दोन्हीही जर ऋण पूर्णांक असतील तर त्याचा गुणाकार धन पूर्णांकात येतो. दोन्हीही धन पूर्णांकात असतील दोन्हीही धन पूर्णांक असतील तर त्याचा गुणाकार सुद्धा धन पूर्णांकच येतो. एक ऋण एक धन किंवा एक धन किंवा एक ऋण असे जर वेगवेगळ्या चिन्हाचे जर पूर्णांक असतील तर त्याचा गुणाकार ऋण पूर्णांकात येतो. तर आपण पहिलं उदाहरण पाहणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये ऋण 7 गुणिले ऋण 5 दोन्हीही पूर्णांक ऋण आहेत, म्हणून हा गुणाकार आपल्याला धन पूर्णांकात येणार आहे. तर अधिक 7 35. तर दुसरं उदाहरण ऋण पूर्णांक आहे आणि एक धन आहे, म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहेत. नक्कीच वेगवेगळे जर चिन्ह असतील तर नक्कीच ऋण पूर्णांकात उत्तर येणार, म्हणजे 9 72. तर ऋण 9 गुणिले धन 8 ऋण 72. आता या ठिकाणी पहा एक धन आहे आणि एक ऋण आहे, तर उत्तर नक्कीच ऋण पूर्णांकात येणार. तर 7 गुणिले 5 35. तर ऋण 35. आता खालच्या शेवटच्या उदाहरणामध्ये पहा दोन्हीही पूर्णांक धन आहेत, म्हणजे दोन्हीलाही कसं चिन्ह आहे? सारखं आहे. तर उत्तर कधी येणार? कशात येणार? धन मध्ये येणार. तर 3 चौक 12. तर एक लक्षात आलं असेल तुमच्या, दोन्हीही पूर्णांकाला जर सारखं चिन्ह असेल, सारखं चिन्ह या ठिकाणी सारखं चिन्ह आहे, या ठिकाणी सारखं चिन्ह आहे, तर त्याचं उत्तर कशामध्ये येणार आहे? धन. जर चिन्ह वेगवेगळे असतील, एक धन किंवा ऋण, एक ऋण किंवा धन, तर त्याचं उत्तर कशामध्ये येणार आहे? ऋण पूर्णांकामध्ये. तर तुम्हाला गुणाकार कसा करायचा हे लक्षात आलं असेल. तर आता आपण पाहणार आहोत भागाकार. तर जसे गुणाकाराचे नियम आहेत तसेच भागाकाराचे आहेत. दोन्हीही जर पूर्णांक ऋण असतील तर त्याचा भागाकार धन येतो, दोन्हीही धन असतील तर धनच येतो. एक वेगळा म्हणजे एक धन एक ऋण किंवा एक ऋण एक धन असेल तर ऋण पूर्णांक. तर पहिलं उदाहरण पाहू. ऋण 20 भागिले ऋण 5. तर दोन्हीलाही ऋण चिन्ह आहे, म्हणजे याचा भागाकार नक्कीच धन मध्ये येणार. तर 20 ला 5 ने भागलं किंवा 20 चे जर आपण 5 भाग केले तर एक भाग कितीचा होतो? 4 चा. म्हणजेच धन 4 हे उत्तर आलं. आता दुसरं गणित पाहणार आहोत. तर ऋण 30 भागिले धन 10. तर इथं वेगवेगळे चिन्ह आहेत. पहिल्या संख्येला ऋण चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला धन चिन्ह आहे, तर नक्कीच उत्तर ऋण मध्ये येणार. तर 30 ला 10 ने भागलं किंवा 30 चे 10 चे 3 भाग केले, किती भाग होतात? 3. तर 10 ने 30 ला जर भागलं तर ऋण 3 हे उत्तर येतं. तिसरं उदाहरण पहा. धन 50 भागिले ऋण 25. तर इथं सुद्धा वेगवेगळे चिन्ह आहेत, तर उत्तर नक्कीच ऋण मध्ये येणार. तर 50 ला जर 25 ने भागलं तर भागाकार 2 येतो, म्हणजेच उत्तर किती आलं? ऋण 2. आता शेवटचं उदाहरण पहा. धन 100 भागिले धन 20. तर दोन्हीलाही सारखे चिन्ह आहे, दोन्हीलाही जर सारखे चिन्ह असतील तर उत्तर नक्कीच धन पूर्णांकात येणार. तर 100 ला जर 20 ने भागलं तर भागाकार किती येतो? 5. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्णांकावरील या चारही क्रिया समजल्या असतील. तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर अँड सबस्क्राईब करू शकता.